राम राम नमस्कार. भोंदू खरातच्या पोरानं बापाचे सगळे काळे कारनामे हे पुढे काढलेले आहेत. खरातची बायको ही फरार आहे. आता परत मुलगा हा फरार आहे. खरातच्या बायकोवर लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. एवढं असताना ह्या मीडियासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे खरातचे कुठले कारनामे झाकण्यासाठी किंवा लपवण्यासाठी एकामागं पाठोपाठ अनेक व्हिडिओ हे मीडियावरती व्हायरल कोण करतंय हा एक मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही समजून जा 4 ते 5 गोष्टी झाकून ठेवण्यासाठी, त्यावरील लोकांचं लक्ष बाहेर काढण्यासाठी फक्त शासनाला किंवा सगळ्या यंत्रणेला फक्त त्या कथित व्हिडिओकडे डायव्हर्ट केलंय का, तर हा एक मोठा प्रश्न पडतो. आता मुळामध्ये खरातचे नेमकं तो टेबल टेनिस खेळायचा का, अजिबात नाही. त्याचे अनेक असे कारनामे आहेत, त्याची अनेक अशी मोठी लिंक आहे. ही लिंक झाकण्यासाठी म्हणा किंवा हे करण्यासाठी जी खरात तर आतमध्ये आहे, पण जी खरातची टीम हे बाहेर आहे ती काम करत आहे का, तर हा एक मोठा प्रश्न पडतोय. कारण सगळ्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी एक नवीन 1 ते 2 व्हिडिओ या माध्यमावरती फिरतात आणि ते व्हिडिओ लोक पाहतातही. लोकांनी फक्त एक ठरवून ठेवलंय की आता खरात बाबा म्हटले की हा भोंदू म्हटले की हा फक्त एक टेबल, ते रूम, ते लॉक. पण त्या पलीकडे जे काही कांड या माणसानं केले ती लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. पण चाललंय उलट काय, त्या 4 भिंतीच्या मध्ये जे काही गुंगीचे औषध देऊन जे प्रकरण त्या खरातने केलेत, पण ते त्याच्या सगळ्या गोष्टीला ज्या बळी पडलेल्या महिला आहेत त्या महिलांची आबरू आपण रोजचं वेशीवर टांगत आहोत. आपण त्यांची आबरू दररोजचं मारत आहोत या मीडियाच्या माध्यमातून. ती व्हिडिओ पोस्ट करून, ती व्हिडिओ शेअर करून हे मित्रांनो थांबवायला हवं. त्या महिलांना आता त्या महिला ह्या सध्या अनेक डिप्रेशनमध्ये आहेत त्या. पण नेमकं हे असं का करवलं होतं बघा. जमिनीचे गैरव्यवहार आहेत, ते जमिनीचे गैरव्यवहार ही अतिशय पुष्कळ आहेत, खूप आहेत. अशा ही बातम्या होत्या आणि बातम्या आताही आहेत. यामध्ये पीडित लोक समोर आलेले आहेत की आम्हाला यानं असं फसवून आम्हाला भीती करून त्यांनी आमच्या जमिनी लाटल्यात, आमचे प्लॉट लाटलेत. अशी अनेक उदाहरणं हे याच्या माध्यमातून समोर आलेत. आणि याच्या माध्यमातून जे काही संस्था आहेत, जे काही संस्थान आहेत, यानं उभं केलेले काही देवस्थान आहेत, याचीही चौकशी ही निष्पक्ष होऊन जे काही सगळ्या गोष्टीशी काही संबंधित जे लोक आहेत या लोकांना लपवण्यासाठी हे फक्त व्हिडिओ बाहेर काढणं चालू आहे का. कारण सगळ्यांचं लक्ष हे या व्हिडिओकडे लागेल. पण जे इकडे काय जे होता ते काळा पैसा पांढरा करणं, आता काळ्या पैशावर गोष्ट समोर आता आली. कारण अशोक खरातच्या घरी ज्यावेळेस त्याच्या बायकोला पकडायला गेले होते त्यावेळेस त्यांची बायको ही पळून गेली, म्हणजे फरार होती, तर त्याच्या बंगल्यावरती नव्हत्या. मग त्या ठिकाणीचा मुलगा सापडला हर्षवर्धन खरात. त्यांना सोबत आणून चौकशी झाली, त्यामुळे त्यानं काही प्रश्न सांगितले नाहीत, उत्तर सांगितले नाहीत, त्याने उत्तर टाळले. पण जो काही महत्वाचा तो खुलासा आला, तो खुलासा असा होता की आमच्या घरी पैसा भरपूर यायचा आणि ते पैसा मोजण्याकरता हे मशनीचा वापर व्हायचा. आणि खरात हे अनेक काळा पैसा हा पांढराही करायचा, त्याच्या माध्यमातून कुणाची मदत घ्यायचा. नेमकं ते पैसा पांढरा कुणी करायचा हे सगळे काही जे आहेत हे सगळे उघडं पडलं पाहिजे मित्रांनो. आणि यामध्ये हे सगळं झापण्यासाठी म्हणा, काय करण्यासाठी म्हणा, अनेक लोक हे प्रकरण राजकीय करू पाहत आहेत, याचा थेट राजकारण्याशी संबंध जोडत आहेत. आता कुठला राजकारणी कुठं जायचा हे त्याचा प्रश्न आहे. कारण आपण नेहमी कुणाशीही भेटतो, कुणाशीही जाऊन फोटो काढतो, यामध्ये गैर नाही. पण या फोटोचा आणि याच्या काळ्या धंद्याचा परस्पर संबंध लावून हे फक्त राजकारण करायचं काम हे जे विरोधक आहे ते सध्या करत आहेत. आणि ज्या ज्या लोकांची या बाबानं त्याच्या पाठीमागे काहीतरी लावून त्यांना भुलवून भीती घालून जे काही याने फसवणूक केली आहे
ते फसवणुकीचे गुन्हे सुद्धा जास्तीत जास्त समोर यावे. आता मुळात झालंय असं या प्रकरण, मला वाटतं असं की ह्या प्रकरणामध्ये काही लोक भीतीपोटी येत नसावेत. त्यांना भीती हे आहे फक्त ह्या हरामखोरानं ह्या महिलांची थोडं केला होता, पण लोक त्यावरती वारंवार लाखो व्हिडिओ बनवून त्यांची आबरू नुकसान हे करत आहेत. हे तेवढंच महत्वाचं आहे. मग हे सगळे लोक पुढे येऊन कुणाकुणाची या हरामखोरानं फसवणूक केलेली आहे, ते सर्व लोकांनी पुढून याच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजेत. आणि त्यानंतर जे काही गैरव्यवहार आर्थिक असेल, जमिनीचा असेल किंवा कुठल्या वैयक्तिक फसवणुकीचा असेल, त्यामध्ये सोने चांदी म्हणा काय नाणे काय या गोष्टी असतील, आणि त्यानंतर अजून काही कोणासोबत घडलंय का, या सगळ्या बाबी समोर आल्या पाहिजे. आता जे काही माहेरची मंडळी आहे कल्पना खरातच्या, त्यांच्याकडनं काही गोष्टी समोर आल्या की 16 वर्ष ती महिला माहेरला गेली नव्हती. जे वडील वारले तरी ती माहेरला गेली नाही, भाऊ वारला तरी ती माहेरी गेली नाही. अजूनही माहेरची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे. पण यावेळेस ज्या गोष्टी समोर येतात याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लिंक लागलेले आहेत की या सगळ्यांचं जे काही लिंक होती म्हणा किंवा धागेदोरे होते म्हणा, काही डॉट्स होते, हे राजकारणाशी आणि मोठ्या मोठ्या लोकांशी जोडलेले होते. त्यांच्याकडून यांना चांगला पैसा मिळत असावा, असे अनेक प्रश्न, अशा अनेक गोष्टी या भोंदू खरातच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहेत. आणि यासाठी शासन हे पूर्ण प्रयत्न करत आहे. देवभाऊचा प्रयत्न चालू आहे. सरकार ही भूमिका घेत आहे की यातून सगळं काही समोर यावं आणि यापासून जे काही लोक आहेत हे सगळे लोक यातून बाहेर यावेत आणि सगळे काही प्रकरण हे स्वच्छ करून यातून जो काही गैरव्यवहार झालाय, जी लोकांची फसवणूक झाली, त्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून द्यावं यासाठी शासन तर प्रयत्न करत आहे. पण आता विरोधकांचं एवढं वाढलंय की हे प्रकरण वेगळंच आणि हे प्रकरण हे फक्त सरकारवरती लादण्याचा प्रयत्न हे विरोधक करत आहेत. ते अतिशय निंदनीय आहे. अशा वेळेस या लोकांनी सरकारला साथ देऊन ह्या प्रकरणाच्या बुडाशी कसं जाता येईल, हे या प्रकरणाचा छडा कसा काढता येईल याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. मुळात तो अफाट आणि अमाप पैसा घरी यायचा, हा पैसा नेमका वापरायचा कुठं, हा पैसा नेमका यायचा कुठून, याचीही लिंक लागली पाहिजे. ह्या गोष्टी पुढे पाहिजे. आणि आतापर्यंत जो पैसा याने कमवलाय ते पैसा नेमका कुठं गेलाय, त्याने कुठं इन्व्हेस्ट केलाय हेही बघितलं पाहिजे. म्हणजे काळा पैसा कसा यानं पांढरा केला याचीही जी काही आहे ते सगळं बाहेर आलं पाहिजे. बघूया आता नेमकं याच्या माध्यमातून अजून किती चेहरे उघडे पडतील, अजून कोणाकोणाला एक्सपोज करता येईल आपली वेळ सांगेल. पण सगळं काही आहे जे खराच्या पोरानं सांगितलं आणि बायकोही फरार आहे, म्हणजे एकूणच खराची फॅमिलीच पूर्ण फरार आहे. असे कामं करू नये, त्याच्यामुळं सगळं सोडून फरार व्हावं लागेल. तुमचं मत काय नक्कीच कळवा. नमस्कार.